ठीक आहे, चालू करूयात ना. सर्वप्रथम ओंकार घेऊ. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसून घ्यायचे. सिद्धासन, सुखासन, पद्मासन. खोल दीर्घ श्वास. दीर्घ श्वास एक, परत एक दीर्घ श्वास, परत एक, ओंकार घेऊयात. दीर्घ श्वास. ओ, दीर्घ श्वास. अ, दीर्घ श्वास. अ, प्रार्थना घेऊयात लगेच. योगेन चितस्य पदेन वाचा बलं शरीरस्य च वैदकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतोस्मि. दोन्ही हाताचं दर्शन करून घ्यायचं आहे. गरम हाताचा स्पर्श डोळ्यावरती आणि अलगद अशा रीतीनं डोळे उघडून घ्यायचे. तर काल कुठपर्यंत पाहिला होता आपण? सूर्यनमस्कार बघितले होते. मंत्र सहमंत्र सूर्यनमस्कार आणि त्याचे फायदे, कृती हे सर्व आपण काल बघितलं होतं. त्याचसोबत प्राणायामाचा भाग सेक्शनल ब्रीदिंग हा पण बघितलेला आहे. सेक्शनल ब्रीदिंग, भ्रामरी प्राणायाम आणि भस्त्रिका प्राणायाम हे 3 प्राणायाम आपण कालच्या तासात बघितले होते. तर आजच्या ह्याच्यात चंद्रभेदन, शीतली, चितकारी, सूर्यभेदन बाकीचे राहिलेले प्राणायाम आज बघूया. तर सर्वप्रथम एक 5 दीर्घ श्वास घेऊयात. दीर्घ श्वास 1, 2, 3, 4, 5. तर चंद्रभेदन प्राणायाम आपण बघूया. चंद्रभेदन म्हणजेच बघा, आपल्या 2 नाड्या आहेत, एक इडा आणि एक पिंगला. एक आहे सूर्यनाडी आणि दुसरी आहे चंद्रनाडी. बरोबर आहे. चंद्रभेदन म्हणजे चंद्रनाडीने केला जाणारा प्राणायाम. बरोबर आहे. तर कृती बघूयात कशी आहे चंद्रभेदनची. डाव्या नाकपुडीने म्हणजेच इडा नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आहे. त्यानंतर अंतरकुंभक, जालंधर बंद आणि नंतर उजव्या नाकपुडीने रेचक करायचा आहे. किंवा ज्यांना कुंभक जमणार नाही अशाने पूरक रेचक जरी केलं तरी चालेल. सुरुवात करूयात आपण. चंद्रभेदन. दोन्ही एका हातामध्ये प्रणव मुद्रा आपल्याला धारण करायची आहे. जशी आपण अनुलोम विलोम करताना प्रणव मुद्रा धारण करतो, तशीच यावेळी सुद्धा आपल्याला प्रणव मुद्रेची गरज पडणार आहे. तर कशी आहे ही प्रणव मुद्रा? आपला एक अंगठा आणि शेवटची 2 बोट, बरोबर आहे, अनामिका आणि करंगडी असं, जेणेकरून
आपल्याला नाकपुड्या बंद करण्यासाठी उपयोग आहे. करूयात सुरुवात. सर्वप्रथम आपण कुंभक न करता 5 चक्र करूयात. दीर्घ श्वास घ्यायचा आहे डाव्या नाकपुडीने. 1, उजवीने सोडा, डावीने घ्या, उजवीने सोडा, डावीने घ्या, उजवीने सोडा, डावीने घ्या, उजवीने सोडा. हा झाला विना कुंभक, कुंभक न करता चंद्रभेदन प्राणायाम. तर आता कुंभकासह सहकुंभक करूया. डावीने घ्या, कुंभक, अंतरकुंभक, जालंधर बंद. 1, 2, 3. उजवीने सोडा, परत डावीने घ्या, अंतरकुंभक. 1, 2, 3. रेचक उजवीने, परत डावीने घ्या, अंतरकुंभक. 1, 2, 3. रेचक. अशा पद्धतीनं आपल्याला चंद्रभेदन प्राणायाम करायचा आहे. ही झाली आपली कृती. तर फायदे काय आहेत बघूयात चंद्रभेदनाचे. चंद्रभेदन म्हणजेच आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतो. ही नाकपुडी आपल्या मानसिकतेशी जुळलेली आहे. सूर्यनाडी आहे ती शारीरिक आहे. तिचा प्रभाव कसा आहे? शारीरिक प्रभाव आहे. आणि चंद्रनाडी जी आहे ती मनावरती प्रभाव आहे. बरोबर आहे. तसेच हिचे गुण काय आहेत मग? शीतलता आहे, मानसिक आहे, त्याचसोबत शांतता देणारी आहे. बरोबर आहे. आणि योगाला शांतता ही महत्वाची असते. म्हणजेच चंद्रनाडी प्राणायामामुळं मन शांत होण्यास मदत होते. त्याचसोबत शरीरामध्ये शीतलता उत्पन्न होते. त्याचसोबत पित्तविकार असतील, पित्तविकारामध्ये लाभ होतो. नाकपुड्या, दोन्ही नाकपुड्या वगैरे असेल तर काय सांगता येईल आणखी? तर उच्च रक्तदाब जे आहे, उच्च रक्तदाबाला सुद्धा कमी करणारी आहे. आणखीन काय सांगता येईल पुढे जाऊन? तर ताप, फेवर, म्हणजे ज्यावेळी आपल्याला ताप येतो अशा वेळी, म्हणजे तापाला सुद्धा कमी करणारी आहे. ही चंद्रभेदनाचे आपल्याला लाभ बरेच सांगता येतील. कोणी करू नये याच्यामध्ये काय सांगता येईल? आहे का कोणी जॉईन? लो बीपी, लो बीपी, लो, दमा, कफ. बरोबर. कफ असणारे, छान, बरोबर आहे. दम्याचे विकार असणारे नाही, बरोबर नाही, बरोबर. कारण ही थंडावा देणारी आहे, गारवा देणारी आहे. आणि दमा असणाऱ्या व्यक्तींना गारवा असणं किंवा थंड असणं हे चुकीचं आहे. त्यांना त्रास जास्त होऊ शकतो. बरोबर आहे. तसेच लो बीपी असणाऱ्यांनी सुद्धा करू नये. जवळपास बघा आता चंद्रभेदन, शीतली आणि शीतकारी जवळपास यांचे फायदे थोडेसे मिळते जुळते असणार आहे. त्याच्या पुढे बघूया दुसरा प्राणायाम लगेच. चंद्रभेदनाच्या नंतर शीतली प्राणायाम बघूयात. म्हणजे तिन्ही आपल्याला सलग पाहता येतील, सारखे फायदे असणारे. त्यानंतर सूर्यभेदन बघूया. तर शीतली प्राणायाम कसा करायचा आहे? इंग्रजीतील जे यू अक्षर आहे, यू आकाराचं जे अक्षर आहे त्याप्रमाणे आपल्या जिभेला आकार द्यायचा आणि जिभेला फोल्ड करायचे अशा पद्धतीने. फोल्ड केल्याच्या नंतर मधून जो थोडाफार रस्ता मिळतो त्यातून आपल्याला श्वास घ्यायचा आहे.
आणि श्वास घेतल्यानंतर त्यामध्ये सुद्धा कुंभक बांधायचा आहे. आणि नंतर रेचक. ह्या मुद्रेला आपण काकी मुद्रा असं म्हणतो. शास्त्राप्रमाणे एचजीबी मध्ये जी आपण मुद्रा धारण करतो त्या मुद्रेला काकी मुद्रा असं म्हणायचं. करूयात 3 चक्र घेऊयात शीतली प्राणायामाचे. ताट बसायचं आहे. जिभेमध्ये काकी मुद्रा. आणि प्राणायाम कोणताही असो, डोळे मिटलेले असावेत आणि लक्ष श्वासावरती असावं. जिभेमध्ये काकी मुद्रा बांधायची. श्वास घ्या. जालंधर बंद. 1 2 3. रेचक. परत एक करूया चक्र. 1 2 3. रेचक. परत एक चक्र करूया. 1 2 3. रेचक. डोळे उघडायचे. हा झाला आपला शीतली प्राणायाम. त्याच्या नावामध्ये सुद्धा शीतल म्हणजे शरीराला शीतल करणारा आहे असं म्हणलेलं आहे. शरीराला शीतलता देणार आहे, शरीरातील उष्णता नष्ट करणार आहे. म्हणजेच ज्या व्यक्तींना अतिउष्णता असते, सारखंच हातापायामध्ये घाम येतो किंवा अतिरिक्त घाम येतो. बघा काही लोकांच्या तळहातामध्ये, तळपायामध्ये त्यांनी जरा फरशीवर उभारलं तरी सुद्धा खाली लगेच वन उठतात पायांचे. म्हणजे इतका घाम येत असतो. उष्णतेचं कारण असेल तर शीतली प्राणायाम केल्यास तो त्रास सुद्धा त्यांचा कमी होऊ शकतो. तसेच हा सुद्धा शरीराला थंड करणारा आहे, शीतल करणारा आहे. म्हणून उन्हाळ्यात करणं हा गरजेचा आहे. आणि हिवाळ्यामध्ये हा प्राणायाम नाही केला तरी चालेल. शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. परंतु हायपर ऍसिडिटी असेल, म्हणजेच पित्ताचा त्रास भरपूर असेल तर अशा व्यक्तीने मात्र केलं तरी चालतं. त्याचसोबत उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी सुद्धा केलं तरी चालतं. त्यांची बीपी कमी होण्यास आपल्याला मदत होते. मनाला शांत करणारा आहे, शरीराला थंड करणारा आहे, उच्च रक्तदाब कमी करणारा आहे आणि त्यासोबत पित्ताचा त्रास सुद्धा कमी करणारा आहे. आणखीन काय सांगता येईल का फायद्यामध्ये? फायद्यामध्ये सांगता येईल का आणखीन काय? सगळं चालत. काय म्हणलात? बहुतांश भाग आलाय त्याच्यामध्ये ठीक आहे. फायद्यामधला. त्याचसोबत पित्त विकारामध्ये बरेच विकार येतात. बघा आपण काल पण विषय झाला वात, पित्त आणि कफ. वाताचे 80, पित्ताचे 40 आणि कफाचे 20. तर पित्त विकारामध्ये बरेच विकार येतात. आणि त्वचेवर खाजर असणे, चट्टे असणे, त्वचा भगभग करणे अशा विकारामध्ये सुद्धा शीतली प्राणायाम मदत करतो. पुरळ उठणे म्हणजे त्वचेवर खाज, हे जे प्रकार आहेत, रॅशेस होणे, लाल म्हणजे नागिन आजारामध्ये. हा नागिन असेल, ते जे विकार आहेत ते पित्ताच्या विकारामध्ये गणलेले आहेत बरेच विकार. आता समजा लठ्ठपणा आहे, लठ्ठपणा हा कफाचा विकार म्हणून सांगितलेला आहे. म्हणजेच कफ दूर करणारे तिथं आसनं असतील, प्राणायाम असतील करावे लागतात आपल्याला. तसंच पित्ताच्या विकारामध्ये काय काय आहे?
तर त्वचेचे काही जे विकार आहेत ते सुद्धा याच्यामध्ये येतात. ते सुद्धा कमी होण्यास आपल्याला मदत होते. म्हणजेच थोडक्यात उष्णता कमी करण्यास, पित्त म्हणजे काय? उष्णता. कफ म्हणजे काय? थंड. असं आपण तिथं गृहीत करू शकतो. मग पित्ताची उष्णता ही सुद्धा आपल्याला कमी करता येते. पुढे बघूयात शीतकारी प्राणायाम. ज्याप्रमाणे शीतली प्राणायामामध्ये आपण काकी मुद्रा धारण केली होती, तसेच या प्राणायामामध्ये दोन्ही दात एकमेकावरती बसवून घ्यायचे आणि त्या दाताच्या मधून शीत शीत अशा पद्धतीने आवाज करत आपल्याला श्वास घ्यायचा आहे, अंतर कुंभक करायचा आहे, जालंधर बंद आणि त्यानंतर रेचक. अशा पद्धतीनं ही कृती आहे. बघूयात. दोन्ही दात एकमेकावरती बसून घ्या. एक, दोन, तीन. दोन्ही नाकपुड्यांनी रेचा. परत एक चक्र करूया. एक, दोन, तीन. रेचक. परत एक करूया. एक, दोन, तीन. रेचा. डोळे उघडायचे. 3 चक्र आपले या ठिकाणी झालेले आहेत. तर हा सुद्धा प्राणायाम शरीराला शीतलता देणार आहे. शीतकारी. याच्या नावामध्ये सुद्धा काय आहे? शीतकारी म्हणजे थंड करणारा. बरोबर आहे. उष्णता घालवणारा आहे, शरीराला थंडावा देणारा आहे. त्याचसोबत आणखीन एक गोष्ट काय घडते याच्यामध्ये, दाताच्या मधून श्वास घेतो आपण, बरोबर आहे. त्यामुळं दातांना सुद्धा त्याचा फायदा होतो. किंवा मुख दुर्गंधी, मुखामध्ये वास येण्याचा प्रकार वगैरे असेल तर या प्राणायामाने त्याचा लाभ होताना दिसून येईल. म्हणजेच दाताच्या मधील जे छिद्र आहेत त्यामधून श्वास जातो, म्हणजे तिथं काही मल वगैरे साचलेला असेल तर तो मल सुद्धा निघून जाणार आहे. आणि प्राणायाम करते वेळी ऑक्सिजन जो आहे तो त्याच्यामुळं तेथील जंतूंना सुद्धा नष्ट करणार आहे. म्हणजेच मुखाच्या दुर्गंधीमध्ये सुद्धा प्राणायाम लाभ करणार आहे. त्याचसोबत शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे की कामदेवाप्रमाणे कांती म्हणजेच सुंदर कांती देणारा आहे. कामदेवाप्रमाणे म्हणजेच कामदेव कसा आहे? सुंदर आहे. बरोबर आहे. तर कामदेवाप्रमाणे सुंदर कांती मिळवून देणारा आहे. तसेच भूक, तहान याच्यावरती सुद्धा नियंत्रण मिळवून देणारा हा प्राणायाम आहे. म्हणजेच प्रवासामध्ये सुद्धा हा केला जाऊ शकतो. बरोबर आहे. हा सुद्धा उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात केला तरी चालेल, परंतु हिवाळ्यात करण्याचा आपण तिथं टाळावं, शक्यतो टाळलेलं बरं. आणि सृष्टी संहार करण्यासारखी ताकद त्या पुरुषामध्ये किंवा त्या साधकामध्ये येते. म्हणजेच बळ वाढवणार आहे. थोडक्यात आपण असं समजूया, मुक्तकंठानं प्रशंसा केलेली आहे. म्हणजेच सृष्टी संहार करण्याची ताकद जशी आहे तशी, परंतु आपण असं तरी समजू शकतो की अंगी बळकट करणारा आहे. असे आपल्याला शीतकारीचे फायदे पाहता येतील. तुम्ही सांगा 5 फायदे. मी सांगितलेले सांगा. ते दमा, कफ हम्म, याच्याने करू नये. पित्त विकार असणाऱ्यांनी करावं. शरीरामध्ये उष्णता, हम्म, दाब असलेल तर उच्च हम्म, हाय बीपी असणाऱ्यांनी त्यांच्यासाठी पण लाभदायक आहे. हम्म.
कोणी करू नये मध्ये आणखीन एक सांगता येईल बघा आपल्याला. ज्यांचे दात, आता काही लोकांना थंड लागले की झिंजण्या येतात बघा. दाताला थंड लागू देत नाही, अशा व्यक्तीने सुद्धा हा प्राणायाम करण्याचं टाळावं. थंड लागू देत नाही, थंड लागलं की झणझण करतात दात, या व्यक्तीने पण करू नये. 5-6 फायदे आपल्याला सांगता येतील त्या ठिकाणी. सुंदर कांती देणारा आहे, भूक आणि तहान याच्यावरती नियंत्रण करणारा आहे, उच्च रक्तदाबामध्ये फायदा करणारा आहे, शरीराला शीतलता देणारा आहे, उष्णता काढून टाकणारा आहे. बरोबर आहे. मुख दुर्गंधीमध्ये सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. बरोबर आहे. अशा पद्धतीनं 5-6 फायदे आपण सांगू शकतो. पुढे बघूया. हा झाला शीतली, चंद्रभेदन, शीतली आणि शीतकारी. तिन्ही प्राणायाम आपल्याला थंडावा देणारे आहे. म्हणून तिन्ही प्राणायामांचा जास्तीत जास्त लाभ आपण आताच्या दिवसामध्ये म्हणजेच उन्हाळ्यामध्ये घ्यावा. तिन्ही प्राणायाम शीतल आहे. पुढे बघूया सूर्यभेदन प्राणायाम. आता बघा, चंद्रभेदन प्राणायामामध्ये आपण कोणती नाकपुडी वापरली हो? डावी नाकपुडी वापरली. म्हणजेच तिचं नाव काय आहे? चंद्र आहे, चंद्रनाडी. आता सूर्यभेदन प्राणायामामध्ये आपल्याला उजवी नाकपुडी बांधायची, वापरायची आहे. तिचं नाव आहे सूर्यनाडी. बरोबर आहे. तर प्रथम काही चक्र करून घेऊया. विनाकुंभ, नंतर सहकुंभ करूया. दीर्घ श्वास घ्यायचा आहे उजव्या नाकपुडीने. डावीने सोडा, परत उजवीने घ्या, डावीने सोडा, घ्या, 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 सोडा. थांबूया. हा आहे सूर्यभेदन प्राणायाम. सूर्यनाडीला जागृत करणारा. म्हणजेच आता जशी चंद्रनाडी ही मानसिक, चंद्रनाडीचा प्रभाव कुणावर कशावर आहे? मानसिक प्रभाव आहे. तसा सूर्यनाडीचा प्रभाव शारीरिक आहे. बरोबर आहे. तसेच ज्याप्रमाणे चंद्रनाडी शीतल होती, त्याप्रमाणे सूर्यनाडी ही उष्ण आहे. बरोबर आहे. म्हणजेच ज्या लोकांचं शरीर थंड असतं किंवा थंडावा आहे, त्यांना उष्णतेची गरज आहे. अशा लोकांनी सूर्यनाडीचा अभ्यास करावा. त्याचसोबत आता इथं बघा, दमा विकार असणाऱ्यांनी सूर्यनाडीचा अभ्यास करावा, किंवा कफ विकार असणाऱ्यांनी सूर्यनाडीचा अभ्यास करावा. कफाचे विकार वेगवेगळे आहेत, बरेच आहेत. त्यातील सायनसचा भाग म्हणजेच नाकपुड्या बंद असणं, वारंवार सर्दी होणं, वारंवार शिंका येणं, असे विकार असतील म्हणजे हे कफाचे विकार आहे. कफज विकारांनी सूर्यभेदनाचा अभ्यास करावा. त्यासोबत टॉन्सिलचा त्रास असेल, हा पण कफज त्रास आहे. दम्याचा त्रास असेल, हा सुद्धा कफज त्रास आहे. म्हणजे कफविकार असणाऱ्यांनी सूर्यभेदनाचा अभ्यास करावा, जेणेकरून उष्णता वाढून कफ कमी होण्यास तिथं मदत मिळते. त्यासोबत अतिलठ्ठ व्यक्ती असणाऱ्यांनी सुद्धा करावा, लठ्ठपणा नियंत्रित होण्यास मदत होईल. आणखीन काय सांगता येईल तर, काही जणांचा जो रक्तदाब आहे, काही जणांचा उच्च असतो तर काही जणांचा निम्न म्हणजेच लो असतो. तर लो बीपी असणाऱ्यांनी हा प्राणायाम केला तरी चालतो. कारण उच्च रक्त म्हणजे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास त्यांना
मदत होते. आणि हा प्राणायाम जास्तीचा हिवाळ्यामध्ये करावा, उन्हाळ्यामध्ये करणं शक्यता टाळावं. आणखीन काय फायदे सांगता येतील याच्यामध्ये? वजन कमी करणं. हो, लठ्ठपणा घेतला आपण वजन कमी करण्यासाठी मदत होते. वातावरणात थंडावा असतो. वातावरणात थंडावा असताना हिवाळ्यामध्ये कडक सर्दी म्हणजे होते. हिवाळ्यामध्ये शक्यतो वातावरणामध्ये थंडावा जास्तीत जास्त पावसाळा असेल किंवा हिवाळा असेल अशा वेळी असतो. जठराग्नी प्रदीप्त. बरोबर आहे. उष्णता वाढवणारा आहे म्हणजेच जठराग्नी सुद्धा प्रदीप्त करणारा आहे, म्हणजेच पचनशक्तीला वाढवणारा. कोणी करू नये सांगता येईल का? हाय बीपी वाल्यांनी करू नये. बरोबर आहे. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी करू नये, पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी करू नये. आणखी उष्णता शरीरात ज्यांच्या उष्णतेचा त्रास आहे, उष्णताशी संबंधित असणारा आजार असणे. उष्णते संबंधित विकार असणाऱ्यांनी सुद्धा करू नये. बरोबर आहे. तर सलग 5 फायदे सांगता येतील का? सलग सांगा. 5 फायदे. 4-5 जे. हम्म. दमा, कफ विकार, सर्दी, शिंका, टॉन्सिल्स मध्ये लाभदायक आहे. त्यानंतर लठ्ठपणा, ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यामुळे. त्याच्यानंतर लो बीपी त्या लोकांना त्यानंतर जठराग्नी प्रदीप्त करण्यासाठी. ठीक आहे, बरोबर आहे. छान. पुढचा बघूया प्राणायाम आपण. नाडी शोधन प्राणायाम. तर नाडी शोधन, नाडी हा काय आहे? संस्कृत शब्द आहे, बरोबर आहे. तर तिला आपण काय म्हणायचं आहे? नाडीला काय म्हणलेलं आहे? नाडी म्हणजे इडा आणि पिंगला. बरोबर. हो, येडा आणि पिंगला झाल्या, नाड्या झाल्या. आपल्याला फक्त नाडी म्हणजे काय हे बघायचं. नाडीलाच वाहिनी असं सुद्धा म्हटलं जातं, बरोबर आहे. नाडी शोधन म्हणजे शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत, विविध वाहिन्या आहेत, प्रवाहिका आहेत, त्या नाड्यांचं शोधन करणारा, प्रवाहिकांना शोधन करणारा नाडी शोधन, बरोबर आहे. तर वाहिकांना, प्रवाहिकांना, नाड्यांना शोधन करणारा म्हणजेच नाडी शोधन प्राणायाम नावामध्येच आहे बघा. योगामधील बरीच प्राणायाम असतील, योगासनं असतील किंवा आणखीन काय असेल, षटकर्म असतील, त्यांच्या नावामध्येच त्यांचं गुपित दडलेलं असते, बरोबर आहे. जसे की शीतलीमध्ये शीतल करणारा, सूर्यभेदीमध्ये म्हणजेच उष्णता देणारा, बरोबर आहे. भस्त्रिका म्हणजे लोहाऱ्याच्या भात्याप्रमाणे, बरोबर आहे. तसेच शीतकारी म्हणजे शीत शीत असा आवाज करत. तसंच नाडी शोधनामध्ये नाड्यांना शोधन करणारा जो प्राणायाम आहे त्याला आपल्याला नाडी शोधन प्राणायाम असं म्हणायचं. बघूयात तो कसा आहे. अनुलोम विलोम कसा आहे प्राणायाम, त्याच रीतीनं हा प्राणायाम आहे, परंतु याच्यामध्ये आपल्याला कुंभक करायचे असतात, बरोबर आहे. तर त्या कुंभकाचं प्रमाण काय आहे? 16, 1-4-2-2. 64, 1-4-2. 2-2. तर आपण बघूयात नेमकं कसं आहे प्राणायाम तो. तर सर्वप्रथम अनुलोम विलोम करूयात.
2-3 चक्र, त्यानंतर नाडी शोधनाचे चक्र करूया. आता मध्ये प्रणव मुद्रा, डावीने सुरुवात करायची. एक दीर्घ श्वास, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा, परत उजवीने घ्या, उजवीने सोडा, थांबूया. आता बघा, नाडी शोधनामध्ये कसा करायचा. 16, 64, 32, 16च्या 4 पट कुंभ. 16 म्हणजे पूरक, 16 मात्रा कुंभ, 64 मात्रा, बरोबर आहे. आणि रेचक 32 मात्रा. म्हणजेच किती पट आहे. 16च्या 4 पट कुंभक आहे आणि 16च्या 2 पट काय आहे तर रेचक आहे. तर सर्वप्रथम ज्यावेळी आपण सामान्य माणसांनी हा प्राणायाम करतो, त्यावेळी एवढा करणं शक्य नाही. हा एकदम प्रगत अभ्यास आहे, बरोबर आहे. जर समजा आपण 2 सेकंदामध्ये पूरक केला, तर किती सेकंद, 2 सेकंदामध्ये पूरक केला तर किती सेकंद आपल्याला कुंभक करावा लागेल. 8. 8 सेकंद पूरक करावा लागेल. आणि रेचक 4. 4 सेकंदामध्ये, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं सामान्य अभ्यास आपण बघूया. 2 सेकंदामध्ये पूरक करूया, 8 सेकंदामध्ये कुंभक करूयात आणि 4 सेकंदामध्ये रेचक करू. म्हणजेच 2 सेकंदात पटकन श्वास घ्यायचा आहे, श्वास रोखून धरायला वेळ लागणार आहे आणि श्वास सोडताना मात्र सावकाश सोडायचा 4 सेकंदामध्ये. बघूयात. डावीने श्वास घ्यायचा आहे 2 सेकंदात, लवकर पटकन घ्या, चालू करा. कुंभक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. रेचक 4 सेकंदात. पूरक कुंभक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. रेचक पूरक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. रेचक पूरक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 4 सेकंदामध्ये रेचक. परत पूरक 2 सेकंदात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. रेचक. थांबूयात. विश्रांती. जमतोय का प्राणायाम.
जमतोय ना? सामान्य अभ्यास आहे. आता 2 सेकंदामध्ये करायला आपल्याला वेळ लागणार आहे. लगेच पूरक होतो. 1 2 1 2 म्हणेपर्यंत पूरक. मग 8 म्हणायला वेळ लागतो. 8 सेकंद व्हायला वेळ लागतो. त्यानंतर 4 सेकंदामध्ये रेचक आपण करू शकतो. 1 2 3 4 म्हणजे सावकाश करायचं रेचक. पूरक थोडासा लवकर, रेचक थोडासा सावकाश आणि कुंभक थोडा मोठा. अशा पद्धतीने हा आहे सामान्य अभ्यास. मग 3 सेकंदापर्यंत जर आपण केला तर 3 त्रिक 9 9 सेकंदाचा कुंभक. बरोबर आहे. नाही सर, आणि 12. 5 हॅलो सर, हा 12 3 सेकंदाचा कुंभक. 3 चौक 12 बरोबर. म्हणजे तितका मोठा आपल्याला होणार नाही लगेच. पहिल्याच दिवशी तितका मोठा करणं सुद्धा चुकीचं आहे, कारण आपल्या फुफ्फुसांना तितका सराव नाही. जर तुम्ही रेग्युलर अभ्यास असाल, रोजचा तुमचा प्राणायामाचा अभ्यास आहे, तर अशा व्यक्तीनं करणं केलं तरी चालेल, परंतु सुरुवात मात्र लहानातूनच करावी. कारण प्राणायामानं हा काय म्हणलेला आहे, ज्याप्रमाणे वाघ आणि सिंह यांना धरायला कसं करावं लागतं, कसं धरावं लागते, सावधानीपूर्वक धरावं लागते. बरोबर आहे. यांना धरण्यामध्ये जर काही चुका झाल्या तर काय होऊ शकतो, ते वाघ आणि सिंह तेच आपल्याला खाऊन टाकू शकतात. बरोबर आहे. त्याप्रमाणे प्राणायाम करताना आपल्याला सावधगिरी बाळगायची. प्राणायामामध्ये पुढे पुढे जाताना किंवा प्राणायामाचे लाभ घेताना सावकाश सावकाश त्या मार्गावर जाणं तिथं गरजेचं आहे. म्हणजेच सावधानीपूर्वक जावं असं सांगण्याचा उद्देश आहे. तर नाडी शोधनाचे फायदे आपल्याला काय सांगता येतील? तर सर्वप्रथम पहिलाच फायदा आहे, नाड्यांना शोधन करणारा, नाड्यांना बळकटी देणारा आहे. आणि ज्यावेळी आपण जास्तीचा अभ्यास होईल त्यावेळी आपल्या शरीरावरती एक तेजपुंज शरीर आपलं दिसायला. बरोबर आहे. चेहऱ्यावरती तेज, जो योग करतो त्याचा चेहरा कसा असतो, तेजवान दिसायला पाहिजे. का समोर कुडा दिसायला पाहिजे, चेहऱ्यावरती निस्तेज आहे, म्हणजे योग्याचा चेहरा बघितल्यावरच दुसऱ्या माणसाला प्रसन्न वाटलं पाहिजे. असा योग्याचा चेहरा असावा, तेजपुंज असावा, तेज दिसावं. आणि हे आपल्याला योगाभ्यासातून सहजच साध्य होतं. जशी की नाडी शोधन प्राणायाम असतील, कपालभाती आहे. कपालभातीमध्ये सुद्धा म्हणलेलं आहे की कपाल शोधिनी, कपालावरती तेज, कपाल म्हणजे कपाळ, भाती म्हणजे तेज, कपाळावरती तेज आणणारी जी क्रिया आहे ती कपालभाती. बरोबर आहे. म्हणजेच नाडी शोधन प्राणायामाने सुद्धा त्वचा सतेज होणार आहे, कांती सुंदर होणार आहे. त्यासोबत डावी नाकपुडी आणि उजवी नाकपुडी या दोन्ही नाकपुड्यांचा आपण तिथं समावेश करतो. त्यामुळं मेंदूचे जे उजवा आणि डावा भाग आहे त्यांना सुद्धा हा संतुलित करणारा आहे, त्यामध्ये संतुलनाकरण आणणारा आहे. त्याचसोबत पुढे काय सांगता येईल, नाडी शोधन प्राणायाम कपावरती परिणाम करणार आहे, कफचे विकार कमी करणार आहे. सायनसचे जे प्रॉब्लेम असतील, नाकपुड्या बंद असणं, बरोबर आहे, म्हणजे कफचे विकार यामध्ये सुद्धा येतील. आणखीन काय सांगता येईल? मला शांती देणार. मनाला शांती देणार आहे. ठीक आहे. एकाग्रता वाढवणार आहे. एकाग्रता, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढवणार आहे. मानसिक स्पष्टता, मनाची स्पष्टता करणारा आहे. मनामध्ये सतर्कता वाढवण्यासाठी हा मदत करतो. आपण चंद्रभेदन प्राणायामामध्ये चंद्रनाडीचा वापर केला, म्हणजेच चंद्रनाडीचे गुण आणि चंद्रनाडीचे लाभ आपल्याला तिथं होतात. तसेच सूर्यभेदनामध्ये काय केलं,
ही सूर्यनाडीचा वापर केला. म्हणजेच सूर्यनाडीचे लाभ आपल्याला तिथं होताना दिसून येतात. परंतु या प्राणायामामध्ये आपण चंद्रनाडी ही वापरली आणि सूर्यनाडी ही वापरली. म्हणजेच चंद्रनाडी मानसिकतेशी रिलेटेड आहे, सूर्यनाडी शारीरिकतेशी रिलेटेड आहे. म्हणजेच हा प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्या वापरतो, सूर्यनाडी पण चंद्रनाडी पण. म्हणजे दोन्हीला समान ठेवणारा आहे. उष्णता आणि थंडावा. चंद्रनाड्या काय करतात, तिथली शीतकारी थंडावा देणार आहेत, सूर्यनाडी उष्णता देणारी आहे. परंतु हा प्राणायाम आपल्याला दोन्हीमध्ये संतुलन ठेवण्यास मदत करणार आहे. थंडावा पण देणार आहे आणि उष्णता पण देणार आहे. दोन्हीला समान मात्रेमध्ये ठेवण्याचं काम सुद्धा हा करणार आहे. तसेच मानसिक 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 रित्या बनवणार आहे आणि शारीरिक रित्याही सबळ बनवणार आहे. त्यासोबत आणखीन काय सांगता येईल, तणाव असेल, चिंता असेल, त्यामध्ये मानसिक विकार बरेच आहेत, त्यामध्ये फायदा होईल. तसेच श्वसनाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना सुद्धा हा प्राणायाम लाभदायक आहे. हॅलो एकत्रित सांगा. हा सर, हे बोला. नाडी शोधन मध्ये नाडीचा अर्थ वहन करणे असा आहे का? हो हो, बरोबर आहे. वाहिनी, हा, वहन करणे, वाहिनी. प्रवाहिका. आणि हा हा आणि नाडी शोधन आणि अनुलोम विलोम एकच ना सर? अनुलोम विलोमामध्ये काय आहे, कुंभक नसतात. अच्छा. हा हा. विना विना कुंभक म्हणजे अनुलोम विलोम. आणि हम्म. नाडी आणि शोधनामध्ये काय कुंभक आहे, आल्यानंतर कुंभक. मग कुंभक आल्यानंतर त्याला नाडी शोधन म्हणायचं का? हो हो, आपण नाडी शोधन सांगताना सहकुंभक सांगायचा आणि हा. नुसतं अनुलोम विलोम विचारलं तर विना कुंभक सांगायचा. ओके. ओके सर. ठीक आहे. एवढाच आहे दोन्हीमध्ये. क्रिया तशीच हम्म. आहे दोन्हीची पण, फरक हम्म. मात्र एवढा आहे फक्त. हम्म. आणि ज्यावेळी त्या आपण दोन्हीतला कुंभक फरक मला माहित नव्हता सर. ओके. ज्यावेळी आपण नाडी शोधनामध्ये कुंभक बांधतो, त्यावेळी तिन्ही कुंभक बंद जे बांधतो, त्यावेळी तिन्ही बंद बांधण्याचा प्रयत्न आहे. तिथं तिन्ही बंद लावायचे, जालंधर बंद, मूलबंद आणि उड्डाण बंद. नाडी हे शोधन मध्ये सांगायचं सर? राहिलं. हो, नाडी शोधनामध्ये ज्यावेळी कुंभक करतो ना आपण, आता डावीने श्वास घेतला, हा. कुंभक केला, 8 म्हणजे फक्त सेकंदाचा श्वास कुंभक. रोखायचा आहे ना सर? नाही नाही, श्वास तर रोखतोच, तर श्वासासोबत बंद पण लावून घ्यायचे, तिन्ही बंद. बर. उड्डाण, पहिल्यांदा कोणता बंद लावायचा सर? जालंधर बंद, हम्म. मूलबंद आणि उड्डाण बंद. उड्डाण बंद तितकासा लागत नाही, फक्त पोट थोडस मध्ये खेचून धरायचं. जालंधर बंद, मूल बंद आणि नंतर उड्डाण, आणि सोडतानाचा क्रम सांगा ना सर? सोडताना सलग एक एक सोडायचे. म्हणजे पहिल्यांदा उड्डाण सोडायचा, नंतर मूल सोडायचा, नंतर जालंधर सोडायचं. ज्या क्रमाने घेतले त्याच्या उलट्या क्रमाने सोडायचा, असंच ना? हम्म. हम्म. ओके. तर नाडी शोधन प्राणायाम कोणी करू नये सांगता येईल का? ज्यांना सायनसचा, सर्दीचा जास्त अति त्रास आहे त्यांनी करू नये. परत लक्षात येत नाहीये सर बाकी. त्याच्यामध्ये मायग्रेन. तीन काय म्हणलात? बंधांचा तीन बंधांचा वापर होतोय. हं. त्यानंतर
कुंभकाचाही वापर होते. त्यामुळे जेव्हा ज्या लोकांना चक्कर येण्याचा त्रास आहे अशा लोकांनी चक्कर विचारपूर्वक असेल करावा किंवा क्षमता. हृदयाशी संबंधित विकार असणाऱ्यांनी सहसा कुंभ करण्याच्या भानगडीत पडू प्रयत्न नये. करेन. म्हणजे एंजिओप्लास्टी वगैरे झालेली आहे, हृदयाचा ज्यांना हाय ऑपरेशन, बीपी वगैरे आहे त्यांनी. ज्यांना बीपी वाल्यांना पण चालतो. हाय बीपी वगैरे आहे अशांनी अनुलोम विलोम केला तरी चालतो. चालेल. नाडी शोधण्याचा प्राणायाम त्यांच्याशी अनुलोम विलोम पुरेसा आहे त्यांच्यासाठी, हम्म. उच्च रक्तदाबासाठी. तसेच मायग्रेनचा जो त्रास आहे म्हणजे अर्ध डोके दुखणे, डोक्याचा इकडचा भाग किंवा इकडचा भाग त्यांचा दुखत असतो, अशाने सुद्धा नाडी शोधन असेल किंवा अनुलोम विलोम असेल हे थोडस टाळण्याचा प्रयत्न करा. मानेमध्ये काही त्रास असेल, मानेची गादी वगैरे सरकलेली असेल, बेल्ट वगैरे लागलेला असेल, अशा व्यक्तीने मात्र जालंधर बंद तिथं बांधू नये, मान खाली घेऊ नये, सहजच बसून कुंभ केला तरी चालेल. कारण मान खाली घेतली तर परत त्रास वाढण्याचा धोका तिथं असतो. तसेच लाभामध्ये आणखीन एक सांगता येईल आपल्याला की तिन्ही बंद आपण बांधतो, त्यामुळं प्राणायामाचे तर फायदे मिळतातच, त्यासोबत तिन्ही बंदाचे सुद्धा फायदे इथं आपल्याला मिळतात. जालंधर बंद, उड्डाण बंद, मूल बंद, तिन्ही बंदाचे फायदे आपल्याला इथं मिळतात. शीतली प्राणायामामध्ये आणखीन एक सांगायचं राहिलं बघा आपलं, टॉन्सिलिटिसचा त्रास असणाऱ्यांनी शीतली प्राणायाम करू नये. कसला त्रास सर? टॉन्सिल्सचा त्रास, हम्म. घसा दुखणे, हम्म. घसा सुजतो, अशा व्यक्तींनी शीतली, शीतकारी, चंद्रबिंद तिन्ही प्राणायाम करू नये. सहसा शीतली तर करूच नये. पुढे बघूया आणखीन कोणता प्राणायाम राहिला आपला आता. सेक्शनल ब्रिदिंग झाली आहे, चंद्रभेदन पाहिला, शीतली पाहिली, भ्रामरी काल पाहिलेली आहे, आणि सूर्यभेदन पाहिला, नाडीशोधन पाहिला, शीतकारी पाहिली आणि भस्त्रिका सुद्धा पाहिली. म्हणजेच जवळपास आपले 8 प्राणायाम इथं पूर्ण होतात. प्राणायामाचा भाग इथं संपतो. तर भस्त्रिका आणि भ्रामरी मध्ये बंद लावता येऊ शकतात. भस्त्रिका, अंतरकुंभ, बाह्य कुंभ करता येऊ शकतात. भस्त्रिका भस्त्रिकामध्ये श्वास घेणे आणि श्वास सोडणे अशा क्रिया आहेत ना, श्वास रोखून धरण्याची क्रिया तिथे नाहीच भस्त्रिकेमध्ये. त्यामुळं बंद लावला तर एखाद्या वेळेस मूल बंद लावता येतो, पण इतर बंद तिथं लावता येणार नाहीत. आणि भ्रामरीमध्ये भ्रामरीच्या वेळी सुद्धा मूलबंद लावू शकतो आपण. बघा हे जे बंद आहेत, योगी ज्या वेळेस अभ्यास करतात, प्राणायामाचे असतील किंवा योगासनाचे असतील, त्यावेळी ते बरेच वेळी जिथं जिथं आपल्याला बंद लावता येतील तिथं तिथं ते बंद लावत असतात. म्हणजे प्राणायामाच्या वेळी मूलबंद हा त्यांचा मोठा असतो, मोठा करतात. आपण थोडाफार
2-4 सेकंदापुरता करत असतो, परंतु त्यांचा मूलबंध आणि त्यांचे उद्दिष्ट मोठे असतात. कारण आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करायची असते, किंवा भेदनाचं लक्ष असेल, बरोबर आहे, किंवा समाधीपर्यंत जाण्याचं लक्ष असेल, मोक्षाचं लक्ष असेल, असे जे योग्य आहेत ते मात्र सारखंच मूलबंध लावतात. सर चंद्रभेदीमध्ये आणि लावता येतो का? कुंभक कुंभक करता येतो का चंद्रभेदीमध्ये? चंद्रमेधीमध्ये कुंभ, सहकुंभ शास्त्रामध्ये तर हा. तसं सांगितलेलं नाही. हम्म. आता याच्यामध्ये क्रिया काय आहे? डावीने श्वास घेणे, उजवीने जालंधर सोडणे. बंद येतं आपल्याला, हा जालंधर बंद लावता तेच. येतो. तेच जालंधर आणि बंदी नंतर उजवीने उजवीने सोडणे. रेचक आपण बघितली बघा, चंद्रभेदी प्राणायामामध्ये दोन्ही अभ्यास बघितले. एक बघितला विना कुंभक आणि एक बघितला सहकुंभक. दोन्ही पण अभ्यास बघितलेत आपण. सूर्यनाडीमध्ये, सूर्यभेदनामध्ये पण तसेच बघितलेले. एक विना कुंभक, एक सहकुंभक. त्याच्यामध्ये सुद्धा सामान्य गती, पूर्ण गती, उच्च गती, जर थोडं जलद पण आपण करू शकतो. जलद गती, मध्यम गती, म्हणजे पुढे पुढे ज्या वेळी जाऊ आपण तसे तसे आपण थोडेफार त्याच्यामध्ये बदल करू शकतो. सूर्यभेदन म्हणजे भेदन करायचं जास्त, म्हणजे फास्ट, जलद गतीने. लवकर लवकर. बसरिकेमध्ये पण 3 सांगितले आपण: सामान्य गती, मध्यम गती आणि तीव्र गती. एकूण कुंभक माहित आहेत ना तुम्हाला? 8 कुंभक. सूत्र माहित आहे का ते? कोणतं सर? एकूण प्राणायाम किती आहेत? 8. त्याचं सूत्र माहित आहे का? नाही सर. ठीक आहे. पुढचा भाग बघूया. तुमची परीक्षा कधी आहे प्रॅक्टिकलची? अजून तारीख नाहीये सर ठरली प्रॅक्टिकलची. आली नाही अजून. असं आहे का? ठीक आहे. तर राहिलेला भाग उद्याच्या तासामध्ये बघूयात मग. 7 वाजलेले आहेत. हो. हरि ओम, नमस्कार.